नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। महासभा संपलेली आहे आणि या महासभेमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज चर्चा झाली। काही जण आक्रमक देखील झाले। त्यातील पाणी प्रश्न होता, आरोग्य होता आणि सर्वात जास्त जो मुद्दा गाजला तो होता अनधिकृत फेरीवाल्यांचा। आपल्याला माहिती आहे की आज संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास हा प्रचंड आहे। बऱ्याच नगरसेवकांनी याबाबत प्रशासनाची तक्रार आयुक्त आणि महापौर यांच्याकडे केलेली आहे, परंतु त्याचं समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून या नगरसेवकांना मिळालं आहे का या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक राकेश शिंदे माझ्यासोबत आहेत, भाजपच्या मृणाल पेंडसे आहेत आणि भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी माझ्यासोबत आहेत। मी राकेश शिंदेपासून सुरुवात करणार आहे। राकेशजी, ज्या अनधिकृत जे फेरीवाले आहेत, प्रश्न खूप मोठा आहे। कारवाईला स्वतः उतरून कुठेतरी तुम्ही सुरुवात केलेली आहे, पण अधिकाऱ्यांकडून काही उत्तर आज अपेक्षित उत्तर मिळाली का तुम्हाला? नाही, आज काही अपेक्षित उत्तर आम्हाला नाही मिळाली आणि आपण त्यांना एकच प्रश्न मांडला की आपण जेव्हा आपण त्यांना कंप्लेंट करतो, जेव्हा तिथे आपण कंप्लेंट करायला बसतो, जेव्हा 100-150 गाड्या ज्या फेरीवाले लागतात त्या टायमाला जेव्हा आम्ही कंप्लेंट करायला बसतो ते फेरीवाले निघून जातात। निघून गेल्यावरती मग तिथे काय आम्ही पोहोचेपर्यंत कोण नसतं तिथे। तर मी आता प्रशासनाला म्हणजे महापौरांना मी एकच प्रश्न विचारला। मी 50 मुलं तिथे उभी केली आणि मग प्रशासनाकडे जाऊन बसलो आणि त्यांना सांगितलं तुमचे कर्मचारी द्या। तर त्यांच्याकडे कर्मचारी नसतात, त्यांच्याकडे साहित्य नसतो, काय जेसीबी नसतो ना डंपर असतो। तर ते 2 व्यक्ती देतात, त्यांच्याकडे जे हॅमर असतात ते घेऊन ते लोक येतात। मग आमची 50 पोरं ते गाडीवाल्याला पकडून ठेवतात, ते तोडतात। हे मी प्रश्न मांडला तिथे महासभेमध्ये आणि त्यांना सांगितलं की जर आम्हाला असं जर करायचं असेल तर मग आम्हाला आमचीच कामं करायला लागतील, मग आम्हाला प्रशासनाकडून काही मदत मिळणार आहे की नाही। पण काय अपेक्षित उत्तर म्हणजे अधिकाऱ्यांना जी तुम्ही प्रश्न विचारले त्याचं उत्तर मिळालं का तुम्हाला? अजून उत्तरच नाही मिळालं आम्हाला उत्तर मिळतच नाही आहे। म्हणजे मी स्वतः जरी पाठपुरावा करतो तरी मला उत्तर तिकडून सुद्धा नाही मिळत आहे। आता हा पहिलीच महासभेत मी आपण फेरीवाल्यांचा विषय निघाला म्हणून मी बोललो आहे त्या गोष्टी आणि मृणाल ताईंनी पण ऑलरेडी चांगलाच प्रश्न घेतल्यामुळे तो मला बोलायला मिळाला, कारण माझं फर्स्ट टाइम आहे। मी पहिल्याच टर्ममध्ये निवडून आल्यावरती पहिल्याच महिन्यात मी तो पहिला फेरीवाल्यांचाच मुद्दा घेतला आपण, कारण की लोक जेव्हा आम्ही प्रचार करायला गेलेलो तेव्हा त्यांचा एकच त्रास आमच्या कानावर येत होता, तो म्हणजे फेरीवाले। हा जेव्हा फेरीवाल्यांचा प्रश्न तुम्ही सोडवायला जाताय, तुम्हाला असं कुठेतरी दिसतंय की स्थानिक कोणीच नाहीये, सगळे बाहेरचे आलेले आहेत आता तिथे? 100% बाहेरचे आहेत, एकही स्थानिक नाही आणि सारे परप्रांतीय आणि बांगलादेशी। मी मागे तुम्हाला फोन करून बोललो सुद्धा होता की एका ठिकाणी पूर्ण बांगलादेशी लोक बसतात आणि मी पोलीस कंप्लेंट सुद्धा केलेली आहे आणि तुम्हाला फोन केला तर त्या टायमाला ते एकही नव्हता। म्हणजे याच्याबरोबर प्रशासनाचे साठे लोटे आहेत, कारण की आपण जेव्हा त्यांना कंप्लेंट करतो की तुम्हाला कारवाई करायला यायचं आहे आणि जेव्हा आपण त्या तिकडे जाणार ज्या टायमाला तेव्हा ते लोक नसतात, ते लोक त्यांना सांगतात की कारवाई होणार आहे। मॅडम, तुम्ही आता ऐकलं राकेश शिंदेचं, बांगलादेशी बरेचसे फेरीवाले आहेत ठाण्यामध्ये, तुम्ही देखील एक मोहीम उघडलेली आहे, आज प्रश्न देखील उपस्थित केला, काय उत्तर मिळतंय प्रशासनाकडून? तुम्ही सगळे नगरसेवक आहात, तुम्हाला ते सगळं दिसतंय, मग प्रशासनाला का दिसत नाहीये हे सगळं? बघा कसं आहे, आजच्या महासभेमध्ये एक विषय आला होता की नवीन फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करणार, पण आमचा मुद्दा तोच आहे की जुन्या फेरीवाल्यांचं जे आपण सर्वेक्षण केलं होतं आणि काहींना आपण अधिकृत नोंदणी पत्र दिलं होतं, पण त्या जागेवरती खरंच ती लोक बसतात का? आता नोपाडा भागाबद्दल बोलायचं तर मी सांगेन की काही 4-5 फेरीवाल्यांना, काही गाव गुंड आमच्या इथे तयार झालेत, म्हणजे 4-5 असं फेरीवाल्यांना जमा करायचं, त्यांना गाड्या लावायला द्यायच्या आणि त्यांच्याकडनं हप्ते घेण्याचं काम हे गुंड करतायत। म्हणजे आपण गुंडांना खत पाणी घालण्याचं काम हे प्रशासन करताय असा माझा आरोप आहे। आणि दुसरी गोष्ट जी आम्हाला दिसतं ते प्रशासनाला दिसत नाही का? 100% दिसतं, पण एक कर्मचारी, अधिकारी आणि हे जे मी म्हणते फेरीवाले, अनधिकृत फेरीवाले, या सगळ्यांचं एक साटलोट आहे। आपण अनेक वर्ष एक गोष्ट ऐकतो की एक चेन आहे, पण मला असं म्हणायचं ही जर चेन आहे तर ती चेन मोडण्याचं, तोडण्याचं काम हे प्रशासनाचंच आहे, पण प्रशासन तिकडे दुर्लक्ष करतंय। म्हणजे सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण या सगळ्यामध्ये बदनाम कोण होतो तर नगरसेवक बदनाम होतो। आणि माझी आज मी हीच मागणी केली की जे अधिकृत फेरीवाले म्हणजे कोण, प्रभाग क्रमांक 21 जर असेल तर तिकडे स्थानिक फेरीवाले म्हणजे प्रभाग क्रमांक 21 मधल्या लोकांनाच बसायची परवानगी मिळाली पाहिजे। त्यांना तुम्ही अधिकृत सर्टिफिकेट द्या आणि ज्याला सर्टिफिकेट देता त्याच लोकांनी तिकडे तो व्यवसाय लावला पाहिजे। कारण आता काय होतंय, कुर्ल्याहून येत आहेत, इकडून येत आहेत, तिकडून येत आहेत, म्हणजे तुम्ही ठाणे शहर थोडे दिवसांनी मला असं वाटतं एक काय म्हणतात ती स्मार्ट सिटी आपण जे म्हणतो तर स्मार्ट सिटी न राहता म्हणजे शहराची पूर्ण वाट लावण्याचं काम हे फेरीवाल्यांनी केलेलं आहे। आणि बांगलादेशीचा जो मुद्दा आहे, आता मी एक नवीन मोहीम सुरू केली आहे, आता बोलायचं नाही, आता ओनली ऍक्शन।
कारण जोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत मला असं वाटतं प्रशासनाला जाग येणार नाहीये. मी आता ही दुसऱ्यांदा काल मोहीम चालवली. मार्केट परिसरात जर तुम्ही गेला तर सकाळच्या वेळी जे सगळे फळ विक्रेते बसतात ते सगळे बांगलादेशी आहेत. मागच्या वेळीच आम्हाला एक 50-60 लोकांना आम्ही पकडून दिलं, ज्यांच्याकडनं आम्ही आधार कार्ड चेक केलं, व्हेरीफाय केलं, पोलिसांना तिकडे बोलावलं. त्याचवेळी टीएमसीचे कर्मचारी देखील आले. जर आम्ही कधीतरी जाऊन आम्हाला हे दिसतं तर कर्मचाऱ्यांचं म्हणणं असतं आम्ही रोज कारवाई करतो, मग त्यांना हे सगळं दिसत नाही का? म्हणजे शॉकिंग गोष्ट तर अशी अतुल की एकेका जागेचं म्हणजे जी लोक धंदा लावतात त्या जागे तिकडे बसण्यासाठी पण काही लोक हप्ते घेतात. म्हणजे आम्हाला याच गोष्टीची चीड आहे की हप्ता घेणारा भलतेच कोणीतरी आहे, त्यांना हे अधिकारी कर्मचारी मिळालेले आहेत, पण बदनाम कोण होत आहे तर नगरसेवक होत आहेत. तर आता हा विषय तर आम्ही ऑलरेडी घेतलेलाच आहे, पण आता येणाऱ्या काळामध्ये मी परत एकदा सांगते की या लोकांनी जर काही केलं नाही तर रोज रस्त्यावरती उतरून आम्ही आता कारवाया करणार आणि ही जी चेन म्हणतात ना ती मोडून काढणार म्हणजे काढणारच. नम्रता मॅडम, तुमचा असा प्रभाग आहे जिथे स्टेशन येते म्हणजे जांभळी नाका स्टेशन, टीएमटीची बस सुद्धा जाते, अक्षरशः ऍक्सिडेंट होत आहेत तिथे, तरी सुद्धा हे फेरीवाले उठत नाहीयेत. प्रशासन शेवटी नगरसेवकांना रस्त्यावर उतरायला लागले. काय आम्हाला आता आजच्या ज्या महासभेमध्ये जी उत्तरं दिली ती आम्हाला निराशाजनक अशी म्हणजे समाधानकारक नाहीच आहेत उत्तरं. कारण का तसं बघायला गेलं तर ते म्हणतायत त्यांच्या जो गोषवारामध्ये होता 2016-2019 मध्ये सर्वेक्षण झालेलं आहे महानगरपालिकेचं. तर आता माझा तोच प्रश्न होता, तर त्याचं उत्तर त्यांनी दिलेलंच नाहीये. कारण का माझा प्रश्न होता की 2016-2019ला जे महापालिकेचं सर्वेक्षण झालेलं आहे तेव्हा त्यांनी परवाने दिलेले आहेत. मग आता पुन्हा नव्याने ते लोक सर्वेक्षणासाठी जो इथे निविदा वगैरे काढतायत तर त्यांनी नव्याने परवाने देणार का? मग ही कंपनी कशा प्रकारे कामकाज करेल? त्याच्यावर वचक कोणाचा राहणार आहे? नगरसेवकाचा, लोकप्रतिनिधींचा, त्यांचे जे फेरीवाला विक्रेत्यांचे जे प्रतिनिधी असतील त्यांचा समावेश आहे. तर माझं असं म्हणणं आहे, आमचं सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये नगरसेवकांचाही सहभाग असावा. कारण का त्याच्यामध्ये स्थानिक कोण आहे, जुने कोण आहे, जुने जाणते कोण आहेत, जे पूर्वीपासून तिथे बाजारपेठेमध्ये बसतायत. तुम्ही फेरीवाला हॉकर झोन तयार अजून केलेला नाहीये. तेव्हापासून 2014ला जेव्हा पहिलं सर्वेक्षण केलं होतं जी युनियन काय झालेली तेव्हापासून तुम्ही हॉकर झोन आपला झालेला नाहीये. तेच जे फेरीवाले आहेत ते रस्त्यावर बसतात आणि आता नव्याने जे कोविडच्या काळानंतर जवळजवळ तिपटीने संख्या वाढलेली आहे. जो त्यांनी आकडा सांगितलेला आहे नोंदणीकृत जे परवाने दिलेले आहेत त्याच्या मला नाही वाटत त्याच्या कितीतरी तिपटीने तिथे जे फेरीवाले दिसत आहेत तर ते पुन्हा नव्याने त्यांना परवाने जाहीर करणार का? तर त्याचं ते उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये आणि बोलून दिलेलं नाहीये. लास्टला आटोपती घेतलेली आहे सभा. तर आम्ही सगळे नगरसेवक तोच आमचं काम असणार आहे की हे जे फेरीवाले आहेत ते फेरीवाले मुक्त आम्ही आमचा प्रभाग करून दाखवू. आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही की तुम्ही पुन्हा एकदा आमच्या प्रभागामध्ये मुख्य बाजारपेठ आहे तिथे दौरा घ्या, फिरा, तुम्ही स्वतः पायी दौरा घ्या आणि बघा. कारण का अतिक्रमणची गाडी एकदा येते उठतात ते तर किती वेळा आम्ही बोलून थकलो, पण त्याच्यावर काही परिणाम. कारण का हे जे आता आमच्या सन्माननीय सदस्यांनी मुद्दा काढला की हे जे अतिक्रमणामधले जे अधिकारी आहेत ते 10-10 वर्ष त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीयेत, त्यांचं नक्कीच त्यांच्याशी साठोलोटं आहेत. कारण का तुम्ही बघाल की ह्या मुख्य बाजारपेठेमध्ये टाइम स्लॉटनी फेरीवाले बसतात, 3 बदल्या होतात, ते 3 हप्ते असे त्यांचे चालू आहेत, त्या टाइम स्लॉटनी त्यांचे हप्ते जातात. हे जे गावगुंडा आहेत जे त्यांनी बसवलेले आहेत ते मोठ्या अभिमानाने सांगतात आम्हाला पण आम्ही याचे हप्ते देतो, हे देतो, ते देतो, आणि ते कोणाला देतात हप्ते? अशा गावगुंडांना इथे जरब बसली पाहिजे. याच्यावर महानगरपालिकेने काहीतरी कारवाई केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. मी राकेश शिंदेकडे येतो. राकेश शिंदे, तुम्ही मगाही सांगितलं की तुमची 50 पोरं जाऊन ती सगळी कारवाई त्या सगळे थांबवलेली, प्रशासनाचे 2 जण, मग पगार तर प्रशासनाचे अधिकारी आणि ते सगळे कर्मचारी घेत आहेत आणि सगळी मेहनत तर सध्या नगरसेवक करतात. आता काय नागरिकांना समाधान वाटलं पाहिजे की नवीन नगरसेवक आले तर ह्यांचं काही साठवलं. मी एक व्हिडिओमध्ये टाकलेलं सुद्धा आहे की आपण हे जे कारवाई करतोय त्याच्यात दाखवून देतोय की नगरसेवकांचं याच्यात काही साठवलं नाहीये. हे आहे गावगुंडांचंच आणि अधिकारी लोकांचंच आहे. अधिकारी लोकच त्यांना प्रोत्साहन करतात आणि ते लोक. आणि हे बोलले मॅडम जे बोलले ना की जे शिफ्ट वाईज राहतात हे फेरीवाले, ही खरी गोष्ट आहे. म्हणजे सकाळचे वेगळे असतात, दुपारचे वेगळे असतात आणि रात्रीचे म्हणजे 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत वेगळे असतात. ही म्हणजे आता तर माझी दहशत झाली ती वेगळी गोष्ट आहे. कारण की आपण काय 51 मुलं ठेवलेत, त्याचे 2 माणसं येतात, ते पकडून ठेवल्यावर ते तोडतात, तर आपली गाडी बघून पण पळायला लागलेत. पण ते तेवढ्यापुरती 10-15 मिनिटांनी परत येतात. आणि आता परिस्थिती एवढी म्हणजे सातत्याने मी त्यांना फोन करतोय. एकाने तर स्वतःचे आजारी पडला, आठवडाभर तो आला नाही, मग दुसरा अधिकारी आला, काय त्याचं काही साठवलं नव्हतं. त्यांनी आमच्यावर 100% कारवाई केली. 100% म्हणजे आठवडाभर हा फेरीवाले बसलेच नाही. जसा तो तिकडे गेला आणि हा नवीन आला, चालू झाले परत बसायला. आणि हाच मुद्दा मी आज सुद्धा मांडला
तरी हा जेव्हा निघाला विषय मॅडमनी काढला तेव्हा तो मला मिळाला, नाही तर मला मिळालंच नसतं आज मुद्दा बोलायला. तरी हा मी पण भरपूर दिवसांपासून याचा पाठपुरावा करतोय. म्हणजे जेव्हा निवडून आलो ना त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून मी हा सुरुवात केलेली आहे की हे पहिलं ह्यांना हटवायचं. आणि तीच आणि धमकी तर मला भरपूर आल्या, कारण मी मोठी कारवाई केली आहे आणि त्याला मी घाबरत पण नाही. आणि मला भरपूर जणांनी सांगितलं बोलो मी जे करायचं ते करणार, कारण की माझं याच्यात काही घेणं देणं नाही. ज्यांचे हप्ते चालू आहेत, ज्यांचं चालू आहे ते लोक मला सांगतात अरे कशाला करतो, नाही पण मी बोललो केल्याशिवाय राहणार नाही, कारण मी नागरिकांना शब्द दिलाय की तो पाळल्याशिवाय मी राहणार नाही. मॅडम महत्वाचा मुद्दा आहे, याच्यामध्ये खरंच नगरसेवकांचं नाव खराब होत आहे. कारण लोकांना असं वाटतंय की नगरसेवकांमुळे हे सगळे फेरीवाले बसले आणि त्यांना आश्रय नगरसेवकांचा आहे. अगदी 100% अतुल. कसं होतं की आता ही आमची दुसरी टर्म आहे आणि अनेक वर्ष हाच मुद्द्यावरती आम्ही प्रशासनाशी भांडतोय, त्यांना रोज सांगतो, तक्रारी करतो. कारवाईसाठी गाडी तर येते पण तशा तिथे फेरीवाले गायब झालेले असतात आणि जसे ते अधिकारी निघून जातात, कर्मचारी निघून जातात, तेव्हा ते फेरीवाले परत येऊन बसतात. आणि मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की हे कारवाई जी आपण करतो तर आपण काही वेगळं त्याच्यासाठी टीम ठेवली आहे का, तर मला असं उत्तर मिळालं की टीम वगैरे काही नाहीये. म्हणजे एखादा ज्युनियर क्लार्क, सिनियर क्लार्क अशीच लोक जाऊन कारवाया करतात. आता हे त्यांचं काम आहे का मला सांगा. याच्यासाठी एक वेगळी टीम प्रशासनाने ठेवली पाहिजे. आणि आमचं तेच आज म्हणणं होतं की तुम्ही सर्वेक्षण करा आणि जे स्थानिक असतील त्या लोकांना तिकडे व्यवसायासाठी जागा द्या आणि ती जागा महापालिकेनेच द्यावी असं आमचं म्हणणं आहे. आणि ती एकदा जागा फिक्स केली की तिकडे तोच फेरीवाला बसतोय की नाही हे बघण्याचं काम महापालिकेचं आहे. म्हणजे कुठेतरी याला आळा बसण्यासाठी अशा काहीतरी गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि हे सगळं करत असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणं हे खूप गरजेचं आहे. पण आतापर्यंत कसं होतं, ही लोक कमिटी बनवतात, काहीतरी नियम काढतात पण नगरसेवकांना विश्वासातच घेत नाहीत. पण या लोकांना उत्तर देणारा नगरसेवकच असतो. कारण या सगळ्या तक्रारी घेऊन लोक कोणाकडे पहिले जातात तर नगरसेवकांकडे जातात. म्हणजे नगरसेवक सगळेच माझ्याशी सहमत होतील की आम्ही इतक्या शिव्या खातो फेरीवाल्यांवरनं. म्हणजे आम्ही खूप प्रयत्न करतो, रोजच्या रोज फोन करतो, कारवाया करा. पण जसं मी तुम्हाला म्हटलं ही एक मोठी चेन आहे जी अनेक वर्ष चालू आहे. आणि मला आत्ताच कळलं की कितीतरी पैशाचा इकडे व्यवहार होतो आणि कुठेतरी आता म्हणजे अति झालेलं आहे. कारण मध्यंतरीच्या काळात बघितलं आपण 2 अधिकाऱ्यांवरती हल्ले झाले, म्हणजे खुनाचा प्रयत्न झाला. म्हणजे आता आपण ठाण्यामध्ये फेरीवाल्यांवरनं खून पडायची वेळ आलेली आहे. म्हणजे ठाणे स्मार्ट सिटी न राहता एक बकाल शहर म्हणून ठाण्याची ओळख निर्माण होतीये. त्याच्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही फेरीवाला या विषयावरती लक्षवेधी तर मांडणारच आहोत. आता बजेटच्या सभा आहेत ते झाल्यावरती प्रश्न उत्तर आणि लक्षवेधी हेच आमचं 2 टार्गेट असणार आहे. त्यामुळे या विषयावरती लक्षवेधी देखील घेऊ आणि सगळ्यांनी एकत्र जर आलं तर मला असं वाटतं की फेरीवाला मुक्त ठाणे शहर हे नक्की होऊ शकतं. नम्रता मॅडम खूप खरं म्हणजे आजची सगळी चर्चा पाहिली तर एक मोठा संघर्ष करावा लागणार आहे या विषयासाठी. या फेरीवाले हटाव म्हणजे स्थानिक ठेवा, बाकीचे हटवा, यासाठी खरंच खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे तुम्हाला. नक्कीच, कारण का आम्ही म्हणतोय लक्षवेधी घ्यायला पाहिजे. आता विषयाच्या अनुषंगाने तरी आम्ही विषय काढला उकरून, पण लक्षवेधी घेण्यासाठी पण मी पहिल्या महासभेलाच लक्षवेधी टाकलेली आहे. पण काही कारणास्तव यांना ती लक्षवेधी घ्यायचीच नाहीये पटलावर. आता याच्यावर बघू, आता आम्हाला जोरदार संघर्ष करावा लागणारच आहे. कारण का महापालिकेचं नियोजन नियंत्रण काहीच नाहीये, त्यांची मॅनपॉवर नाहीये, जरी असली तरी त्यांचं ते नीट नियोजन करत नाहीयेत. आता त्यांना लाईनीवर आणायला वेळ आलेली आहे असं मला वाटतंय आणि याच्यामध्ये नक्कीच आम्ही पुढाकार घेऊ आणि पुढे जाऊन येणाऱ्या काळामध्ये ठाण्याचं बदललेलं चित्र कदाचित बघायला मिळेल आपल्याला. आम्ही सुरुवात केलेली आहे मला असं वाटतं. तर सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी झाले सगळे नगरसेवक तर हे नक्की होईल 100%. शेवटचा प्रश्न आहे मॅडम, 2,500 कोटींचा मुद्दा तर गाजतोच आहे, त्यातले काही पैसे एखादी टीम बनवायला द्यावेत असं वाटतं तुम्हाला? त्यातले काही पैसे माझं तर म्हणणं आहे फेरीवाला हटवण्यासाठी की टीम बनवायला तर द्यावेच. आणि दुसरी गोष्ट आपण आता जे म्हणतोय महापालिकेवरती इतकं कर्ज आहे तितकं कर्ज आहे, तर हे पैसे जर तिकडे वापरले असते तर आज महापालिका कर्जामध्ये नसती आणि आपल्या ठाण्याची जी आवश्यक गोष्टी आहेत ती कामं याच्यातनं नक्की झाली असती. जेव्हा माझी प्रश्न उत्तर येतील तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर मी मागणारच आहे आणि त्यातनं खरंच खर्च करायला हरकत होती. एक चांगली मजबूत टीम केली पाहिजे जेणेकरून हे अनधिकृत फेरीवाले असतील आणि जे गुंड तयार झाले असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी याची नक्की मदत झाली असती. नक्कीच आजचा जो दिवस आहे तो गाजला या फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर. राकेश शिंदे, मुनाल पेंडसे, नम्रता कोळी यांच्याशी मी आता बोलत होतो. हे सगळे नगरसेवक आता या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत, प्रशासनाच्या विरोधात उतरलेले आहेत आणि या सगळ्यांनी प्रशासनाच्या विरोधात आज आवाज देखील उठवलेला आहे. पुढच्या महासभांमध्ये आणि या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात काय घडतं याचे सगळे अपडेट्स ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत